नमस्कार. समीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण ज्वारीच्या पिठाचे अगदी झटपट होणारे, खमंग आणि लुसलुशीत असे धिरडे बघणार आहोत. 1 कप ज्वारीचे पीठ मी इथे घेतलेले आहे. त्याच मेजरिंग कपने अर्धा कप इथे रवा घेतलेला आहे. रवा टाकल्यामुळे धिरडे क्रिस्पी होतात. आता मी इथे 1 चमचा तीळ घेतलेले आहे. थोडे ओवा घेतलेले आहे तिथे आणि त्याचसोबत चवीनुसार मीठ घेतलेले आहे. रंग येण्यासाठी हळद घेतलेली आहे आणि आता इथे थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे. कसुरी मेथी आपण हातावर चुरून घ्यायची आहे आणि आता हे मिश्रण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला या ज्वारीच्या पिठाचे बॅटर करायचे आहे. ज्या मेजरिंग कपने मी ज्वारीचे पीठ घेतले होते तसं बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे आणि या पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल छान तापल्यावर इथे मी जिरे टाकलेले आहे. आता इथे मी बारीक चॉप केलेला कांदा टाकत आहे. कांदा जो आहे तो आपल्याला फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. 2 फाईन चिरून घेतलेले टोमॅटो टाकत आहे. टोमॅटोही आपल्याला व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचे आहेत. 2 ते 3 मिनिटं परतवल्यानंतर इथे टोमॅटो छान फ्राय झालेले आहेत. आता या स्टेजला एक मोठ्या आकाराचा बटाटा किसून घेतलेला आहे. आता हा बटाटा जो आहे तोही व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने धिरड्यांच्या बॅटरमध्ये आपण हे व्हेजिटेबल्स जे आहेत ते टाकून घ्यायचे आहे. एखाद्या स्पूनच्या साहाय्याने किंवा पळीच्या साहाय्याने हे सर्व बॅटर जे आहे ते आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. नॉनस्टिक तवा जो आहे किंवा पॅन जो आहे तो मी तापायला ठेवलेला होता आणि अशा पद्धतीने हळूहळू धिरड्यांचं बॅटर आपण त्या पॅनमध्ये टाकून घ्यायचं आहे. सुरुवातीला धिरडं आपल्याला व्यवस्थित सुटं करून घ्यायचं आहे. सर्व साईडने त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि मग धिरडं चव कशी वाटली किंवा रेसिपी कशी वाटली हे समीक्षाच रेसिपी या चॅनलला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मैत्रिणी